इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। सोलापूर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे मुंबईतील पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन सुपूर्द केले। त्यांच्या या अचानक निर्णयामुळे सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। आपल्या राजीनाम्यात शेखर माने यांनी कारण दिले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यातील संघटनेची कामे करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे। त्यामुळे माने यांनी स्वेच्छेने सोलापूर जिल्हा निरीक्षक पदाचा राजीनामा दिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली। शेखर माने यांनी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती। त्यांनी या काळात पक्षाला दोन्ही निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे। सोलापूर जिल्ह्यात मला दिलेल्या जबाबदाऱ्या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या। पक्षाला यश मिळालं ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे, असेही माने यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले। राजकीय वर्तुळात शेखर माने यांच्या राजीनाम्यामुळे चर्चा रंगली आहे। त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अंतर्गत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे। सोलापूरमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल घडत आहेत। शहराध्यक्ष पदापासून जिल्हा संघटनेतील पदांपर्यंत सतत हालचाली सुरू आहेत। त्यात आता निरीक्षक शेखर माने यांच्या राजीनाम्याने पक्षातील गटबाजी आणि संघटनात्मक बदलांना नव्या चर्चांना वाव मिळाला आहे। माने यांच्या राजीनाम्यानंतर आता सोलापूर जिल्हा निरीक्षक पद कोणाकडे सोपवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पक्ष प्रदेश नेतृत्व लवकरच नवीन निरीक्षकाची घोषणा करणार असल्याची चर्चा सुरू आहे।